नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमध्ये असतात. अर्जुन मनात विचार करतो की आता मी लगेचच आश्रमात जाऊन सायलीच्या काही बालपणीच्या गोष्टी आहेत का बघून येतो. तितक्यात तिकडे सायली येते. सायली अर्जुनला म्हणते, "अहो चला आपण जरा ना गणपतीची तयारी करायला जाऊया. शॉपिंग करायची आहे थोडी." त्यावेळी अर्जुन म्हणतो, "अगं मला आता थोडंसं काम आहे महत्त्वाचं, मला आता जावं लागेल. तू एक काम कर, मला सगळी यादी दे, मी येताना सगळं घेऊन येतो." त्यावेळी सायली म्हणते, "ती काय भाजी आणायची नाहीये, शॉपिंग करायची आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट मला बघून घ्यावी लागेल." "तुमच्या क्लायंटला काही सणवार नसतात का?" त्यावेळी अर्जुन म्हणतो, "सणवारचं माहिती नाही, पण रागवणारी बायको तरी नसेल त्याची." आणि हसतो. मग सायली चिडते. सायली म्हणते, "असू दे, मीच जाऊन घेऊन येते सगळं. तुम्ही जा तुमच्या क्लायंटकडे." मग बायको रुसायला नको म्हणून अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, चल मी येतो तुझ्यासोबत. आपण एकत्रच जाऊ." इकडे सुमन एकटीच महिपत आणि नागराजचा विचार करत असते. तेवढ्यात तिकडे रविराज येतो. सुमन तिचं मन हलकं करण्यासाठी म्हणून रविराजकडे जाते आणि ती महिपतबद्दल काही विषय काढणार तेवढ्यात तिथे नागराज येतो. सुमनला जसं कळतं नागराज आलाय ती विषय बदलून टाकते. मग नागराज म्हणतो, "इतक्या घाणेरड्या माणसाचा विषय आपल्या घरात कशाला काढायचा आणि मूड सगळ्यांचा खराब करायचा." त्यावेळी सुमन म्हणते, "मी आपल्या तन्वीचा विचार करत होते. तेवढ्यात मला महिपतचा विचार डोक्यात आला. म्हणून मी भाऊजींशी बोलायला आले." इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये अर्जुन कुसुमशी काहीतरी फोनवर बोलत असतो. तो तिला सांगतो, की सायलीच्या ज्या काही आठवणी असतील किंवा सायलीच्या लहानपणीच्या ज्या काही गोष्टी असतील, ती जरा बाहेर काढून ठेवा. म्हणजे मी पटकन येऊन कलेक्ट करेन. नाहीतर आश्रमात कोणाला तरी सांगा, त्या गोष्टी सगळ्या एकत्र करून ठेवायला. तितक्यात तिकडे सायली येते आणि सायली म्हणते, "कसलं सामान काढायला सांगताय आणि कोणाशी बोलताय तुम्ही?" त्यावेळी अर्जुन म्हणतो, "अगं मी चैतन्यशी बोलतोय फोनवरती. त्याला क्लायंट रिलेटेड काहीतरी सांगायचं होतं म्हणून." मग सायली म्हणते, "अच्छा, मला पण द्या, मला पण चैतन्य भाऊजींशी बोलू दे जरा." तर अर्जुन म्हणतो, "कशाला? काय बोलायचंय तुला?" "अहो, मला चैतन्य भाऊजींना उद्याच्या गणेश पूजनाचं आमंत्रण द्यायचंय, म्हणून मला जरा द्या फोन." तर अर्जुन म्हणतो, "नाही, नाही, राहू दे, राहू दे. मीच बोलून घेतो काय ते." मग अर्जुन फोनवरच कुसुमताईला चैतन्य समजून आमंत्रण द्यायला सुरुवात करतो. हे सगळं चालू असताना नेमका चैतन्य तिकडे येतो. सायली चैतन्याला बघून खूप चिडते. म्हणजेच तिच्या लक्षात येतं की अर्जुनने तिच्याशी खोटं बोललंय. ती लगेच अर्जुनच्या हातून फोन खेचून घेते आणि सांगते, "मला पण बघू दे तुम्ही कोणाशी फोनवर बोलताय माझ्याशी खोटं बोलून." बघते तर कुसुमताईशी बोलत असतात. "आता मग तुम्ही कुसुमताईशी बोलताय तर हे मला सांगायला प्रॉब्लेम काय आहे? खोटं कशाला बोलायचं?" अर्जुन स्वतःला सावरून घ्यायला प्रयत्न करतो, पण सायली भयंकर चिडते आणि फोन हातात ठेवून निघून जाते. म्हणते, "तुमचं काय चालू असतं मला कळतच नाही. सतत आपले खोटं बोलत असता माझ्याशी." इकडे आपण बघतो, की अश्विन एका वकिलांच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. ते वकील जस्ट घरासाठी निघालेले असतात, कारण त्यांचे वर्क आवर्स संपलेले असतात. अश्विन म्हणतो, "प्लीज, मला खूप वकिलांनी फेटाळलं आहे आत्तापर्यंत. उडवाउडवीची उत्तरं मिळाली आहेत. आता तुम्ही तरी मला मदत करा. माझी बायको 7 वर्ष जेलमध्ये आहे. मला तिला सोडवायचं आहे. प्लीज माझी केस घ्या. प्लीज ऐकून तरी घ्या माझं म्हणणं." आणि तो रडायला लागतो. त्याची ही अवस्था बघून वकील म्हणतात, "बरं, ठीक आहे, तुम्ही बसा, आपण बोलू." इकडे अर्जुन चैतन्याला सांगतो, "तुला फोन करून यायला काय होतं रे आधी? आता माझी बायको भडकली ना." मग चैतन्य म्हणतो, "असं काय झालंय भडकायला?" त्यावेळी अर्जुन त्याला सगळं सांगतो, की कसं तो कुसुमताईशी बोलत होता फोनवर, पण त्याने नाटकाने सांगितलं, की तो चैतन्यशी बोलतोय. कारण त्याला सायलीला कळू द्यायचं नव्हतं, की तो कुसुमताईशी बोलत होता. इकडे आपण बघतो, की अश्विन त्या वकिलांना सांगतात, की आश्रमाच्या केसमध्ये माझ्या बायकोने आरोपीला मदत केल्याबद्दल तिला 7 वर्षाची शिक्षा झाली आहे. तेवढ्यात वकील म्हणतो, "अच्छा, ही वात्सल्य आश्रम केस तर नाही ना?" अश्विन म्हणतो, "हो, बरोबर बोललात तुम्ही." वकील म्हणतात, "हे बघा,
ही केस खूप हाय प्रोफाईल आहे आणि सगळ्यांना या केसबद्दल सगळं माहिती आहे. अश्विन म्हणतो, "हे खरं आहे, पण प्लीज तुम्ही ही केस घ्या." कारण कोणताही वकील ही केस घ्यायला तयार नाहीये. वकील म्हणतात, "ठीक आहे, मी ही केस घेईन, पण मी माझी फी दुप्पट घेणार." कारण ही केस घेणं म्हणजे अर्जुन सुभेदारांच्या विरोधात उभं राहण्यासारखं आहे आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अख्ख्या पनवेलमध्ये खूप नावाजलेले वकील आहेत. त्यांचा खूप दबदबा आहे. इकडे अर्जुन सायलीची समजूत काढायला ट्राय करतो, पण सायली काही दाद देत नाही. सायली अर्जुनला म्हणते, की "अजूनही तुम्ही सांगत नाही आहात, की तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? तुम्ही आणि कुसुमताई माझ्याशी काही लपवत नाही आहात ना?" त्यावेळी अर्जुन म्हणतो, "तुझ्यापासून काय लपवायचं? ते सामानाबद्दल बोलत होतो." मग सायली म्हणते, "सामान? कसलं सामान? आणि कशाबद्दल बोलताय?" मग त्यावेळी अर्जुन थापा मारतो. तो म्हणतो, की "आश्रमात खूप सामान पडलेलं होतं, ते डिस्पोज ऑफ करायचं होतं." तर मी कुसुमताईला म्हटलं, की "तुम्ही डिस्पोज ऑफ कशाला करताय? मीच गाडी घेऊन येतो आणि तुम्ही ते सामान बाहेर काढून ठेवा, म्हणजे मी ते टाकून देईन." मग सायली म्हणते, "हेच कारण होतं तर माझ्यापासून लपवायची काय गरज होती?" त्यावर अर्जुन म्हणतो, "लपवणं कारण तू सगळं जाऊन काम केलं असतंस ना. मग घरातली कामं राहिली असती आणि घरातली कामं सुद्धा तू कशी करतेस? स्वतःहूनच जाऊन करतेस आणि ती कामं होऊन पण जातात. मला तर काही कळतच नाही. तुझ्यावर ते एक्स्ट्रा काम नको यायला म्हणून मी तुला तुझ्यापासून ते लपवलं." इकडे आपण बघतो दुसऱ्या दिवशी सगळे गणपतीची तयारी करत असतात. सायली प्रसाद करत असते आणि अर्जुन आणि त्याचे वडील डेकोरेशनची तयारी करत असतात. मग कल्पना खाली येते आणि म्हणते, की "तयारी झाली आहे का सगळी?" त्यावर विमल म्हणते, "सायलीताई असल्या ना, की सगळी तयारी करून ठेवतात. काही लक्ष द्यायला लागत नाही." तेवढ्यात तिकडे अस्मिता येते. अस्मिता म्हणते, "घरात आल्या-आल्या सायलीचं कौतुक ऐकल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही का तुमचा?" अर्जुन प्रतापरावला म्हणतो हळूच, की "डॅड, अश्विनला कळतच नाहीये, की हे सगळं नाटक चालू आहे." अस्मिताताई मुद्दामून बोलते. त्यावेळी प्रतापराव म्हणतो, की "हो, तिचं नाटकच एवढं भारी असतं ना, की कोणाला असं खरंच वाटतं. तसं पण तिला प्रॅक्टिस आहेच आधीची." कल्पना तिकडून ओरडते, "तुमची कुजबूज काय चालू आहे? जरा त्या अस्मिताला समजवा. घरात पाऊल नाही टाकलं तोपर्यंत हिची कटकट झाली सुरू." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की घरात गणपतीचं आगमन झालेलं असतं. मागच्या वर्षी सायलीने गणपतीची प्रतिष्ठापना केलेली असते. मग ह्यावेळी पण प्रतापराव म्हणतात, की ह्या वर्षी सुद्धा सायलीच करू दे. पण अस्मिता लगेच तिचा ड्रामा चालू करते. ती म्हणते, "मला हे मुळीच आवडणार नाही, की सायलीने गणपतीची प्रतिष्ठापना करावी. काही गरज नाहीये. घरात एवढे पुरुष आहेत, ते बाकीची लोकं करू देत." मग सायली देखील म्हणते, की "ठीक आहे." पण कल्पनाला ही गोष्ट फार लागते. कल्पना सायलीचा हात धरून तिला खेचते आणि म्हणते, "जेव्हा आपल्या घरावर कोणतंही संकट येतं, त्यावेळी तू वाघीण बनून त्याचा सामना करतेस. घराला लागलेली कीड तू पुसून काढतेस. पण जेव्हा तुला कोण काय बोलतं किंवा तुला काही त्रास होतो, तेव्हा तू मूग घेऊन का बसतेस गं? त्यावेळी तुला तोंड उघडायला काय होतं?" ह्या वर्षी सुद्धा गणपतीची प्रतिष्ठापना तू माझी सून म्हणून नाही, तर माझी मुलगी म्हणून करावीस ही माझी इच्छा आहे. हे ऐकून सायलीला खूप रडायला येतं आणि ती कल्पनाला मिठी मारते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.